माझे नाव किशोर आहे आणि विनोद माझा खूप जुना मित्र आहे आणि मी त्याच्याबरोबर माझ्या सर्व गोष्टी शेअर करतो आणि त्याच्याबरोबर खूप मस्ती पण करतो. तो 22 वर्षांचा मजबूत मुलगा आहे आणि आमच्या दोघांचे खूप चांगले जमते. सीमा विनोदची आई आहे आणि ती एकदम भारी दिसते. तिचे वय 35 आहे आणि ती खूप सुंदर आहे. तिचे वागणे आणि विचार खूप चांगले आहेत. माझे विनोदच्या घरी रोज येणे जाणे चालू असते आणि मित्रांनो, आता विनोदचा वाढदिवस जवळ येत होता आणि त्याचे वडील काही कामाने काही दिवस घराबाहेर गेले होते. मी विनोदला एक दिवस कॉल केला. मी म्हणालो, विनोद कुठे आहेस मित्रा? तो म्हणाला, मी माझ्या घरी आहे आणि TV पाहत आहे. मी म्हणालो, चल आपण एखादी फिल्म पाहायला जाऊ. तो म्हणाला, थांब मी माझ्या आईला विचारतो. मी म्हणालो, ठीक आहे, मी थोड्या वेळाने परत फोन करतो. तो म्हणाला, अरे माझी आई मला जाण्यासाठी नाही म्हणत आहे. ती म्हणत आहे की घरीच राहा. तर तू काय कर, माझ्या घरी ये. आपण माझ्या घरी बसून फिल्म पाहूया. मी म्हणालो, ठीक आहे, मी फक्त 10 मिनिटात तुझ्याकडे येतो. म्हणाला, ठीक आहे. असे म्हणून मी फोन ठेवला आणि मी त्यांच्या घरी जाण्यासाठी खूप उत्साही होतो, कारण मला ती काकू खूप आवडते आणि मला ती पाहायला मिळणार होती. मी मस्त आवरून सेंट मारून तयार होऊन जायचे ठरवले आणि मी तयार होऊ लागलो आणि मनातल्या मनात खूप खुश पण होतो आणि मनात गाणं पुटपुटत मी माझा मेकअप आवरत होतो आणि तिला बघायची संधी सोडायची नव्हती. मी तयार झालो आणि विनोदच्या घरी जायला निघालो. डोळ्याला चष्मा, हातात घडी आणि अंगावर मस्तपैकी परफ्यूम मारून गाडीवर बसलो आणि गाडीला किक मारली आणि काकूचा विचार करत मी विनोदच्या घरी पोहोचलो. राहुल म्हणाला, अरे पप्पा एका आठवड्यासाठी बाहेर गेले आहेत आणि आई आता झोपली आहे. मी म्हणालो, यार सुट्ट्या असून सुद्धा आपण मस्ती आणि मज्जा केली नाही तर आता बाहेर बोर होत आहे. बरं ते जाऊ दे, तू मला एक सांग, तू तर आज अंजलीला भेटायला जाणार होतास ना? तो म्हणाला, नाही ना यार, नाही जाऊ शकलो कारण घरी खूप काम होते आणि आई नाराज होईल म्हणून नाही गेलो. मी म्हणालो, काही हरकत नाही, जाऊ दे, नाहीतर आपले बोलणे काकू ऐकेल. तो म्हणाला, चल आता फिल्म पाहूया, मी काल सतीशकडून घेऊन आलो आहे. सतीश म्हणत होता की ही आत्ताच रिलीज झालेली नवीन मूव्ही आहे आणि खूप भारी आहे म्हणत होता. मी म्हणालो, हो चल, खूप दिवस झाले आहेत फिल्म पाहून. मग आम्ही विनोदच्या रूमवर जाऊन फिल्म पाहू लागलो आणि एका तासाने काकू उठली आणि आमच्या रूममध्ये आली. तिथे आम्ही फिल्म पाहत होतो. काकू म्हणाली, काय पाहत आहात तुम्ही दोघे? मी म्हणालो, नमस्कार काकू. विनोद म्हणाला, फिल्म पाहत आहोत काकू. काकू म्हणाली, ठीक आहे, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. असे बोलून काकू किचनमध्ये जाऊ लागली आणि मी तिला पाहत होतो. ती मागून खूप सुंदर दिसत होती. तिला पाहण्याची एकही संधी मी सोडत नव्हतो आणि मी विचार करत होतो. पण स्वतःला सावरत मी पुन्हा फिल्म पाहू लागलो आणि जवळपास काकू 20 मिनिट झाल्यावर आमच्यासाठी चहा आणि स्नॅक्स घेऊन आली आणि ती पण आमच्याबरोबर बसली आणि आम्हाला म्हणाली, घे ना चहा पी. आणि आम्ही दोघे हातात चहा घेऊन नाश्ता करू लागलो. मग काकूने मला विचारले की तुझा अभ्यास कसा चालू आहे? मी म्हणालो, खूप चांगला चालू आहे. काकू म्हणाली, तू आजकाल घरी का येत नाहीस? मी म्हणालो, काकू परीक्षा आहे त्यामुळे मला जास्त वेळ मिळू शकत नाही. काकू म्हणाली, चांगली गोष्ट आहे आणि तुमचा अभ्यास चांगला करा. मी म्हणालो, अरे विनोद, तुझा वाढदिवस 3 दिवसांनी आहे, तू साजरा करणार आहेस ना? तो म्हणाला, अरे तुला चांगले माहीत आहे की आता पप्पा घरी नाहीत आणि त्यामुळे खूप अवघड आहे. मी म्हणालो, मला काही माहीत नाही, मला पार्टी हवी आहे. तो म्हणाला, अरे पण. मी म्हणालो, मला पण बिन काही माहीत नाही. मी तुझ्या घरी येणार, मग मी, काकू आणि तू मजे करू. काय काकू, बरोबर बोललो ना मी? काकू म्हणाली, हो ठीक आहे, मी जेवण तयार करेन. मी विनोदला विचारले, काय विनोद, बरोबर आहे ना? तो म्हणाला, हो ठीक आहे यार. आमचे बोलणे चालू होते आणि मूव्ही पण पाहत होतो. मूव्हीमध्ये चांगले सीन होते. त्या सीनमध्ये मी काकूला आठवून त्यांची स्वप्ने पाहत होतो आणि नकळत चोरून मी त्यांना पाहत होतो. खरंच खूप भारी दिसत होती. तिच्या गालावरची खडी आणि तिचे लांबसडक केस आणि मोठे मोठे डोळे खरंच मनाला वेड लावणारी होती.
मी विचार करू लागलो की एवढ्या सुंदर काकूला सोडून काका कुठे गेले असतील. एवढी सुंदर बायको घरी असताना त्यांना कसे काय बाहेर जावे वाटत असेल. काकांची खूप मज्जा असेल आणि ते किती प्रेम करत असतील त्यांच्यावर. असे भलतेसलते विचार मी करत होतो. काकूचा आवाज तर खूपच गोड होता. काकूचे बोलणे मला सारखे ऐकत राहावे असे वाटत होते. त्यांचा स्वभाव खूप छान होता, परंतु मला त्या थोड्याशा चिंतित वाटत होत्या. मी पूर्ण पिक्चर संपेपर्यंत त्यांचे स्वप्न पाहत होतो आणि मध्ये मध्ये त्यांना चोरून पाहत होतो. त्यांचं सुंदर दिसणं मला वेळ लावत होतं. मूव्ही संपण्याची वेळ आली होती आणि तसा मी थोडा भानावर आलो. मूव्ही पूर्ण झाल्यानंतर आम्ही थोड्या गप्पा मारल्या. थोडीशी मजाक मस्ती करून मी म्हणालो, आता मी जातो, तुझ्या वाढदिवसाला येईन. ठीक आहे काकू, मी निघतो आता. काकू म्हणाली, ठीक आहे. आता मी माझ्या घराकडे निघालो. मी बाहेर विनोदला सांगितले की मित्रा, तू अजिबात काळजी करू नकोस, मी माझ्याबरोबर व्हिस्की घेऊन येईन. तो म्हणाला, अरे आईसमोर तू काय माझी वाट लावणार आहेस का? मी म्हणालो, अरे विनोद, त्याची काळजी तू करू नकोस. काकूला मी तयार करेन. ठीक आहे, बाय. तो म्हणाला, ठीक आहे, बाय. मग मी माझ्या घरी आलो आणि मी घरात येऊन काकूचा विचार करू लागलो. काकूला कसे पटवावे आणि त्यांना आपल्या जाळ्यात ओढावे. आणि मग माझ्या मनात आले की खूप वेळानंतर मला त्याच्या वाढदिवशी ती संधी मिळाली होती. आणि मनात विचार करत करत मी संध्याकाळी जेवण केले आणि लगेच माझ्या रूममध्ये जाऊन अजून काकूचा विचार करत होतो. काकूचा विचार करत करत मला कधी झोप लागली हे समजले नाही. सकाळी उठून मी लवकर माझे आवरले आणि मग मी विनोदला फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याला पार्टीचे विचारले. तर तो म्हणाला की तू संध्याकाळी 7 वाजता माझ्या घरी ये. मी म्हणालो, ठीक आहे. आणि मग मी फोन कट केला आणि आता मी काकूचा विचार करत होतो. हृदयाची धडधड पण वाढली होती. संध्याकाळी काय होणार, कसे होणार आणि मी जे विचार करतो ते पूर्ण होणार की नाही होणार असे प्रश्न अनेक माझ्या मनात येत होते. मी 3 वाजता घरातून बाजारात गेलो आणि विनोदसाठी एक शर्ट खरेदी केला. मग मी एका वाईन शॉपमध्ये गेलो आणि एक विस्कीची बॉटल खरेदी केली आणि मग मी माझ्या घरी आलो आणि तयार होऊ लागलो. मी आज खूप खुश होतो. मग मी परफ्यूम लावला आणि विनोदच्या घराकडे जाण्यासाठी निघालो. मस्तपैकी आयटीत गाडीवर जाऊन बसलो आणि गाडीला किक मारला आणि त्याच्या घराजवळ येऊन पोहोचलो. मग मी दरवाजाजवळ जाऊन दरवाजाची बेल वाजवली. तर काय, काकूने दरवाजा उघडला आणि मी तिला हॅलो काकू म्हणालो. ती म्हणाली, हॅलो. मी म्हणालो, काकू तुम्ही अजून तयार झाला नाहीत का? ती म्हणाली, तयार काय व्हायचे, तुम्ही आज वाढदिवस साजरा करून टाका. मी म्हणालो, काकू आजचा दिवस तुम्हाला पण आमच्याबरोबर साजरा करावा लागेल. प्लीज तुम्ही तयार होऊन घ्या ना. ती म्हणाली, ठीक आहे, तू बस. विनोद त्याच्या रूममध्ये आहे आणि तू म्हणतोस म्हणून मी आता तयार होऊन येते. मग काकू तिच्या रूममध्ये गेली आणि मी विनोदच्या रूममध्ये गेलो. मी म्हणालो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विनोद. त्याने मला मिठी मारली आणि मला धन्यवाद म्हणाला. मी त्याला गिफ्ट दिले आणि त्याला तयार होण्यासाठी सांगितले आणि तो तयार होऊ लागला. मग आम्ही तयार होऊन हॉलमध्ये पोहोचलो आणि काकूची वाट पाहू लागलो. मी म्हणालो, अरे विनोद, वाढदिवशी गाणे तर झालेच पाहिजे ना? तो म्हणाला, हो, थांब जरा, मी आत्ता लावतो. तेव्हा माझी नजर काकूवर पडली आणि तिने निळ्या रंगाची जाळीदार साडी घातली होती आणि ती त्यामध्ये खूप सुंदर दिसत होती. मला आता राहवत नव्हते आणि त्यांचं एवढं सुंदर रूप पाहून मला त्यांना जाऊन एक घट्ट मिठी मारावी असे वाटत होते. पण मी मनावर कंट्रोल केला आणि मग मी काकूजवळ जाऊन म्हणालो की काकू, तुम्ही खूप सुंदर दिसत आहात. काकू थोडी लाजली आणि म्हणाली, धन्यवाद. तुम्ही काय करत आहात? मी म्हणालो, गाणे लावत आहे. काकू म्हणाली, ठीक आहे, मी तुमच्यासाठी कोल्ड्रिंक घेऊन येत आहे. आणि मग ती जाऊ लागली. मित्रांनो, ती खूप भारी दिसत होती आणि तिला मी पाठीमागून पाहत होतो. ती चालताना खूपच सुंदर दिसत होती आणि माझी नजर फक्त काकूला निहाळत होती. तिला पाहून माझं मन चलबिचल झालं होतं. तिच्या दिसण्याने माझ्या मनाला वेड लावलं होतं. मी फक्त विचार करत होतो की आज तिला मिठीत घ्यायला मिळाले तर खूप मज्जा येईल. मग अचानक गाणे सुरू झाले आणि मी माझ्या विचारातून बाहेर आलो आणि आम्ही बोलू लागलो. मग ती कोल्ड्रिंक घेऊन आली. आम्हाला कोल्ड्रिंक्स देऊन जाऊ लागली. तर मी म्हणालो की काकू, तुम्ही पण आमच्याबरोबर बसा ना. मग ती आमच्यासमोर बसली आणि मी सर्वांना कोल्ड्रिंक दिली आणि मग आम्ही तिघांनी चेअर्स केले आणि कोल्ड्रिंक घेऊन बोलू लागलो.
विनोद मला चिटकून बसला होता आणि मला म्हणाला की आईला ड्रिंक घेण्यासाठी कसे तयार करायचे. मी म्हणालो, तू थांब, मी आता तिच्याबरोबर बोलतो. मग मी तिला म्हणालो की काकू, आज वाढदिवस आहे आणि आज आम्ही काही मागितले तर तुम्ही नाही म्हणणार नाही ना. ती म्हणाली, हो बोल, तुला काय पाहिजे आहे. मी म्हणालो, काकू आम्ही ड्रिंक करू शकतो का. ती थोडी रागात म्हणाली की असे काही करायचे नाही, ते पिणे चांगले नाही. मी म्हणालो, हो आम्हाला माहीत आहे, पण आजचा दिवस फक्त पिऊ द्या. ती नाराज होऊन हो म्हणाली, पण जास्त प्यायची नाही आणि मी जेवण तयार करायला जाते. मग ती किचनमध्ये गेली आणि इकडे आम्ही खूप खुश झालो होतो. मग मी बॉटल बाहेर काढली आणि 2 पेग बनवले आणि पिऊ लागलो. विनोदला लगेच नशा चढू लागली आणि आम्ही अर्धी बॉटल मोकळी केली होती. मग मी आणि विनोद नाचू लागलो. तेवढ्यात काकू म्हणाली की जेवण तयार झाले आहे, तुम्ही जेवून घ्या. मी म्हणालो, काकू आम्ही आता तर नाचायला सुरुवात केली आहे आणि तुम्ही पण या. ती म्हणाली, नको तुम्ही नाचा, आता मी रूममध्ये जाते. मी म्हणालो, प्लीज काकू या ना. मग ती बसली आणि विनोद पण जास्त नशा चढल्याने बसला. मग मी काकूजवळ गेलो आणि तिला डान्स करायला सांगितले. तर ती म्हणाली, नाही मी नाही करणार, तू कर. पण मी खूप आग्रह केला आणि ती तयार झाली. मग मी तिला उभे केले आणि आम्ही डान्स करू लागलो. मग मी रोमॅन्टिक गाणे लावले आणि आम्ही डान्स करू लागलो. मग मी तिचा हात पकडला आणि माझा एक हात तिच्या कमरेवर ठेवला आणि आम्ही डान्स करू लागलो. मी पाहिले की ती थोडी लाजत होती. मग मी तिला म्हणालो की तुम्ही का घाबरत आहात. तर ती म्हणाली की मी कधी असा डान्स केला नाही. तर मी म्हणालो की काकू, त्यात लाज कसली. तसे पण तुम्ही या साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहात. आणि ती हसली. मग ती लाजत म्हणाली की गप वेड्या. आणि मी तिला जास्त जवळ करू लागलो आणि त्यामुळे तिचा स्पर्श मला होऊ लागला. मग मी तिला म्हणालो की तुम्ही मला खूप आवडता, पण मी हे तुम्हाला सांगायला घाबरतो. माझ्या तोंडून हे ऐकून ती गप्प झाली आणि मला पाहू लागली. मग मी माझा एक हात तिच्यावरून फिरवू लागलो आणि ती माझ्यापासून सुटण्याचा प्रयत्न करू लागली आणि मला म्हणाली की तू शुद्धीवर नाही आहेस. आणि ती म्हणत होती, मला सोड, नाही तर विनोद मला बघेल. तिचे बोलणे मी न जुमानता मी तिला माझ्याजवळ ओढले आणि मग मी तिला किस करू लागलो आणि ती मला विरोध करून किचनमध्ये गेली. पण मी तिच्या मागे गेलो आणि परत तिला किस करू लागलो. तर तिने मला थोडा वेळ किस केली आणि मला दूर केले. मला काही कळले नाही. मी तिला म्हणालो, काय झाले काकू. तर ती माझ्याकडे रागाने बघत होती आणि मला म्हणाली, हे काही बरोबर नाही. बाहेर विनोद बसला आहे, त्याला जर कळले तर माझं काही खरं नाही. असे म्हणून ती परत हॉलमध्ये गेली. मी पण तिच्या मागे मागे हॉलमध्ये गेलो. तर विनोद काय शुद्धीमध्ये नव्हता, तो नशेत होता. मग मी काकूला सॉरी म्हणालो आणि मी घरी जातो असे म्हणून तिथून घरी निघून आलो. मी घरी येऊन विचार करत होतो की मी जे केले ते चुकीचे केले की बरोबर, याचा विचार करत होतो. आता मला कळत नव्हतं की पुढे काय करायचं. नंतर काही दिवसांनी मला विनोदचा फोन आला आणि तो म्हणाला, घरी ये, आपण मूव्ही बघूयात. मला घरी करमत नाही. मी म्हणालो, ठीक आहे. आणि मी विनोदच्या घरी गेलो. विनोद रूममध्ये होता, त्याच्या रूममध्ये गेलो आणि आम्ही TV लावून मूव्ही पाहत होतो. मूव्ही जवळपास अर्धा पाऊण झाला होता. थोड्या वेळाने काकू आमच्या रूममध्ये आल्या आणि त्या पण आमच्यासोबत मूव्ही पाहत होत्या. एक रोमॅन्टिक क्षण आला आणि त्या ठिकाणी ते दोघे जण किस करत होते. तो सीन पाहून मी काकूकडे पाहू लागलो. काकूची आणि माझी नजर झाली. ती मनातल्या मनात विचार करत तिच्याकडे पाहू लागलो. पण मला आता तिच्या डोळ्यांमध्ये वेगळीच चमक दिसत होती. मी विनोदला म्हणालो, अंकल आले की नाही. तर तो म्हणाला, अरे नाही आले. आमच्या पाहुण्यात एक लग्न आहे, त्यामुळे ते डायरेक्ट त्या लग्नाला जाणार आहेत. त्यामुळे ते अजून 2-4 दिवस येणार नाहीत. पण त्यांनी मला आणि आईला लग्नाला बोलावले आहे. मग मी म्हणालो, मग जाणार आहात का तुम्ही. विनोद म्हणाला, मी जाणार आहे, पण आई माझ्यासोबत तिकडे यायला तयार नाही. मी म्हणालो, का बरं, काय झालं. विनोद म्हणाला, अरे त्या नातेवाईकासोबत माझ्या आईचे आणि त्यांचे थोडे संबंध खराब झाले होते. परंतु ते पप्पांच्या जवळचे नातेवाईक आहेत, त्यामुळे पप्पांना तिकडे जावेच लागणार आहे. आणि माझं काय, मला करमत नाही म्हणून मी तिकडे जाणार आहे. काकू म्हणाली, ठीक आहे, तुला जायचं असेल तर तू जा, परंतु मी नाही येणार. विनोद म्हणाला, मी गेलो तर तू एकटी कशी राहणार घरी. काकू म्हणाली, मी याला बोलून घेईन ना. मला तर धक्काच बसला. काकूने असे काही बोलले त्यामुळे मला काही सुचत नव्हते आणि मी हडबडून म्हणालो, हो मी पण तयार आहे. तुम्हाला कधीही अडचण आली तर मला बोलवा. तर विनोद खुश होऊन म्हणाला, चल ठीक आहे, मी आता बिनधास्त गावाला जाऊ शकतो, कारण हा आहे
जर काही काम पडले तर तू याला काम सांग. मी म्हणालो ठीक आहे, आमचं असं ठरले. आणि मग मी मूवी संपल्यानंतर माझ्या घरी निघून आलो. सकाळी विनोद जाणार होता. मी फक्त आता काकूचा विचार करत होतो. काकू अचानक अशा कशा बोलू शकतात याचा विचार करत होतो. आता जर मला काकूने उद्या बोलवलं तर त्यांना काय म्हणायचे, त्यांच्याशी कसे बोलायचे याचा विचार करत होतो. आणि माझ्या मनात लड्डू फुटू लागले होते, कारण मला अंदाज होता की काकू मला उद्या नक्कीच त्यांच्या घरी बोलावणार. कारण त्या दिवशी त्यांच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक दिसली होती. त्यांचा विचार करत करत मी कधी झोपी गेलो मला कळलेच नाही. पूर्ण दिवस माझा असाच गेला आणि मला संध्याकाळी काकूंचा फोन आला. त्या म्हणाल्या, विनोद सकाळी गावाला गेला आहे, तर तू आज आमच्याकडे झोपायला येशील ना? मला काही कळत नव्हते की काय उत्तर द्यावे. मी त्यांना हो म्हणालो आणि त्यांच्या घराकडे जायला निघालो. मी काकूचा विचार करत त्यांच्या घरी पोहोचलो. दारावरची बेल वाजवली. बघतो तर काय, काकू एकदम तयार होऊन साडी घालून माझी वाट पाहत होती. तिने गुलाबी रंगाची साडी घातली होती. त्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती आणि तिच्या त्या सुंदरतेने माझं मन वेडे केले. मग ती मला म्हणाली, इथेच बघत बसणार आहेत की आतमध्ये येणार आहेस? मी भानावर येत नाही म्हणत आत शिरलो आणि सोफ्यावर जाऊन बसलो. काकूने आमच्यासाठी चहा केला. आम्ही दोघांनी बसून चहा पिला. आमचा थोडा वेळ शांततेत गेला. मग मी म्हणालो, काकू आज काही कार्यक्रम आहे का? तर काकू म्हणाली, हो, स्पेशल कार्यक्रम आहे. मी म्हणालो, हो का? मग तुम्ही बाहेर जाणार आहात का? तर काकू म्हणाली, नाही, आपल्याच घरी आहे हा कार्यक्रम. मला काही कळत नव्हते की काकूंना काय म्हणायचे आहे ते. काकूने स्वयंपाक बनवला होता. त्या म्हणाल्या, चल आपण जेवण घेऊयात आणि मस्तपैकी मूव्ही पाहूयात. मी हो म्हणालो आणि आम्ही जेवण करून घेतले. जेवण झाल्यानंतर मी TV लावला. काकू म्हणाली, एक छान रोमॅन्टिक मूव्ही लाव. मी हो म्हणालो आणि मूव्ही लावला. काकू आणि मी चिटकून बसलो होतो. जवळपास 15-20 मिनिट मूव्ही चालल्यानंतर त्यामध्ये एक गाणं सुरू झालं आणि ते गाणं खूप रोमॅन्टिक होतं. त्या गाण्यामध्ये हिरो हिरोईनला किस करत होता. ते पाहून मला काकूला एक किस करायची इच्छा झाली होती. तेवढ्यात काकू म्हणाली, तुला हे गाणं पाहून काही होत नाही का? तर मी तिला म्हणालो, होत आहे, परंतु काय करणार, त्या दिवशी तुम्ही मला बाजूला ढकलले म्हणून मी तुमच्यावर नाराज आहे. तर काकू म्हणाली, अरे त्या दिवशी विनोद घरी होता आणि तू पण थांबायचं नाव घेत नव्हता. मी म्हणालो, काकू तुम्ही मला खूप आवडता. ती म्हणाली, अरे मला पण तू खूप आवडतोस, कारण माझा नवरा मला कधीच जवळ घेत नाही, कारण त्याचे बाहेर अफेअर चालू आहे आणि तो 10 ते 15 दिवस घराच्या बाहेरच असतो आणि घरी आल्यावर पण माझ्याशी काहीच बोलत नाही. मग मला सांग, माझ्या पण काही इच्छा आहेत ना, मी त्या कशा पूर्ण करायच्या तूच सांग. तर मी म्हणालो, खरंच काकू, हे काकांचं बरोबर नाही. ते बाहेर मजा करतील आणि तुम्ही सजा भोगायची, हे बरोबर नाही. हे किती दिवसापासून चालू आहे? तर काकू म्हणाली, जवळपास 1-1.5 वर्ष झाले मी असेच दिवस काढत आहे. काकूचं हे बोलणं ऐकताच मी काकूला घट्ट मिठी मारली आणि तिला किस करायला लागलो आणि तिला म्हणालो, काकू तू काही काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. तू मला सांग तुला काय पाहिजे, मी तुझ्या इच्छा पूर्ण करायला तयार आहे. तर काकू म्हणाली, अरे मी उपाशी आहे, मला खूप प्रेम कर, यातच माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. त्यांचे असे बोलणे ऐकून मी माझी मिठी अधिकच घट्ट करू लागलो आणि तिला किस करू लागलो आणि मला साथ देत होती आणि आम्ही दोघेही आता खूप प्रेम करायला लागलो. प्रेमाचे रंग उधळायला लागलो. आमच्या आवाजाने आमच्या आजूबाजूचा परिसर खूप प्रसन्न झाला होता. बघता बघता आम्ही एका शेवटच्या क्षणी येऊन पोहोचलो आणि एका शेवटच्या टोकावर येऊन शांत झालो आणि एकमेकांच्या कुशीत शिरून झोपी गेलो. त्या रात्री आम्ही खूप प्रेम केले. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करा. आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.